नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। मतदार यादीवरून खळबळ, बीएलओच्या कामावर गंभीर आक्षेप, अनेक नावे वगळल्याचा दावा, मतदारांची भेटही घेतली नाही तरी स्थलांतरित दाखवले। दुधीतील बीएलओच्या कामाची चौकशी करण्याची मागणी। दुधीत मतदार यादीचा खेळ झाला का? अनेक नावे वगळल्याचा दावा, तहसीलदारांकडे तक्रार। दुधीतील मतदार यादी वादाच्या भोवऱ्यात, स्थलांतरितच्या नोंदींवरून संताप, चौकशीची मागणी। दुधीतील मतदार यादीवरून खळबळ, बीएलओच्या कामावर गंभीर आक्षेप, मतदारांच्या भेटी न घेता स्थलांतरितचा उल्लेख, अनेक नावे वगळल्याचा दावा। 31 ऑगस्टला जाहीर होणार प्राथमिक यादी। जे एसआयआरचं काम जे केले ते कुणालाही न विश्वासात घेता, गावातील मंडळींना फोन न करता किंवा त्यांची चौकशी न करता झालेलं आहे। कुणाला तरी सांगण्याहून करण्यात आलेलं आहे। म्हणजे किती लोकांचे असं नाव? आमच्या गावातील 105 जणांची नाव कमी झाल्यात, पण त्यात या बातमीचे प्रायोजक आहेत द रॉयल एक्सप्रेस टूर्स अँड ट्रॅव्हल्स परंडा। परंडा ते पुणे डेली सर्व्हिस दररोज सकाळी 7 वाजता। परंडा करमाळा मार्ग, स्वारगेट, काळेवाडी फाटा, साणे चौक, पुणे। रिटर्न सर्व्हिस दुपारी 3:30 वाजता, साणे चौक, पुणे ते परंडा। दररोज नियमित सेवा उपलब्ध। रक्षाबंधन निमित्त महिलांसाठी फक्त 200 रुपये तिकीट। आरामदायी प्रवास, वेळेवर सेवा, विश्वासाची सेवा। द रॉयल एक्सप्रेस टूर्स अँड ट्रॅव्हल्स परंडा। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील दुधी येथील मतदार यादीच्या कामावरून गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। संबंधित बीएलओ यांनी निपक्षपणे काम केले नसल्याचा तसेच अनेक पात्र मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। विशेष म्हणजे काही मतदारांची प्रत्यक्ष भेट किंवा पडताळणी न करताच त्यांना स्थलांतरित असल्याचा उल्लेख करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। मतदार यादीतून नावे वगळण्यात आल्यानं गावात खळबळ उडाली आहे। या प्रकरणी दुधी येथील रविकांत जाधव यांनी परंडा तहसीलदारांकडे लेखी तक्रार करून संपूर्ण प्रकरणाची तातडीनं चौकशी करण्याची मागणी केली आहे। मतदारांच्या भेटी न घेता स्थलांतरित कसे? तक्रारीनुसार काही मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन अथवा त्यांची आवश्यक पडताळणी करून माहिती घेण्याऐवजी परस्पर त्यांचे नाव स्थलांतरित असल्याचे नमूद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। त्यामुळे संबंधित मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली गेली असल्यास त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। बीएलओच्या कामावरच प्रश्नचिन्ह। संबंधित बीएलओ यांना मतदार यादीचं काम करण्याची इच्छाच नसल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। तसेच गावातील काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून मतदार यादीचं काम करून घेतलं जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे। त्यामुळे मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया निपक्षपणे झाली आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे। काही पात्र मतदारांची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा दावा करत यामुळे पात्र नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। चौकशीची मागणी। या संपूर्ण प्रकरणाची तातडीनं चौकशी करून मतदारांची नावे वगळण्यामागील नेमके कारण तपासावे। संबंधित बीएलओ यांनी नियमाप्रमाणे काम केले नसल्याचे आढळल्यास त्यांच्याकडील बीएलओचे काम काढून ते सक्षम व निपक्ष अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे सोपवावे, अशी मागणी रविकांत जाधव यांनी केली आहे। तसेच मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या नागरिकांची पुन्हा पडताळणी करून पात्र मतदारांची नावे नियमानुसार समाविष्ट करावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे। दिनांक 31 ऑगस्ट रोजी प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध होणार असून 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर दरम्यान दावे व हरकती नोंदविता येणार आहेत। त्यानंतर दिनांक 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तुमचे नाव आणि गाव सांगा। माझं नाव रविकांत ऋषिकेश जाधव, राहणार दुधी, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। काय तक्रार आहे तुमची? माझी अशी तक्रार आहे की जे एसआयआरचं काम जे केलं ते कुणालाही न विश्वासात घेता, गावातील मंडळींना फोन न करता किंवा त्यांची चौकशी न करता झालेलं आहे। कुणाला तरी सांगण्याहून करण्यात आलेलं आहे। म्हणजे किती लोकांचे असं नाव? आमच्या गावातील 105 जणांची नाव कमी झाल्यात, पण त्यातल्या काही म्हणजे जणांना काय कारण काय दाखवलंय त्यांना? परमनंटली शिफ्ट। म्हणजे ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी बीएलओ त्यांच्या घरी गेलेलं होतं का? त्यांना आमच्या गावातील बरेच जण इथं स्थायिक नसल्यामुळे बाहेरगावी कामासाठी असताना त्यांच्याकडून माहिती न घेता, त्यांच्याकडून खरोखर माहिती न घेता त्यांची नावं वगळण्यात आलेली आहे। बरं, आता काय तक्रार तुम्ही लिखित तक्रार दाखल केली आहे का? केली ना, मी लेखी तक्रार दाखल केली। काय काय मागणी काय आता तुमची? मागणी ही आहे की माझं त्यांना एकदा विश्वासात घेऊन त्यांचं नाव इथं ठेवायचं आहे का, शिफ्ट कशामुळे केलं ह्याची माहिती घ्यावी, त्यांना मतदारांनी संपर्क करावा आणि परत त्यांचं नाव जर इथं ठेवायचं असेल तर त्यांनी ठेवून घ्यावं। त्यांना मतदानापासून वंचित करण्याचा अधिकार नाही कोणालाच। या बातमीचे प्रायोजक आहेत केक डिलाइट केक शॉप। परंडा शहरात प्रथमच फ्रेश आणि प्युअर व्हेज केक
आमच्याकडे वाढदिवस, लग्न, साखरपुडा, बेबी शॉवर, नामकरण तसेच इतर सर्व शुभ प्रसंगांसाठी आकर्षक, स्वादिष्ट आणि दर्जेदार केक ऑर्डरनुसार बनवून भेटतील. आपल्या आवडीनुसार डिझायनर, फोटो, थीम आणि कस्टमाइज्ड केक बनवून मिळतील. पत्ता पवार कॉम्प्लेक्स, डीके हेअर सलूनच्या शेजारी, बावची रोड, परंडा. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.